प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाईलमध्ये हे 5 ॲप्स असायलाच हवेत. मोबाईलचा स्मार्ट वापर करण्यासाठी आणि तुमचे रोजचे काम सोपे करण्यासाठी हे 5 अतिशय उपयुक्त युजफुल ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत. 1. नोशन उत्पादकता आणि नोट्ससाठी, डिजिटल डायरी आणि टास्क मॅनेजर यासाठी याचा वापर केला जातो. जर तुम्हाला रोजच्या कामांची यादी टू डू लिस्ट बनवायची असेल, यूट्यूब व्हिडिओचे स्क्रिप्ट लिहायचे असेल किंवा तुमचे विचार लिहून ठेवायचे असतील तर हे सर्वोत्कृष्ट ॲप आहे. हे मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्हीवर सिंक होते, ज्यामुळे तुम्ही कुठेही तुमचे काम सुरू ठेवू शकता. 2. कॅनवा ग्राफिक डिझायनिंगसाठी, यूट्यूब थंबनेल्स, पोस्टर्स आणि सोशल मीडिया डिझाईन्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारच्या डिझायनिंगचे ज्ञान नसतानाही तुम्ही यामध्ये अगदी प्रोफेशनल दर्जाचे फोटो, यूट्यूब थंबनेल्स आणि इंस्टाग्राम रील्सचे कव्हर डिझाईन करू शकता. यामध्ये हजारो रेडीमेड मराठी आणि इंग्रजी टेम्पलेट्स मोफत मिळतात. 3. गुगल फाइल्स मोबाईल स्टोरेज आणि सुरक्षेसाठी, मोबाईल क्लीनर आणि फाईल शेअरिंग यासाठी वापर केला जातो. मोबाईल हँग होऊ नये म्हणून हे गुगलचे खूप मदत करते. हे मोबाईलमधील निरुपयोगी जंक फाइल्स आणि डुप्लिकेट फोटो शोधून एका क्लिकवर डिलीट करते. याचे स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटशिवाय सुरक्षितपणे आणि अत्यंत वेगाने मोठ्या फाइल्स दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करता येतात. 4. मायक्रोसॉफ्ट लेन्स डॉक्युमेंट स्कॅनर कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे का महत्त्वाचे आहे? तुमचे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पुस्तकाची पाने अगदी स्पष्टपणे स्कॅन करून पीडीएफमध्ये बदलण्यासाठी हे उत्तम ॲप आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे फोटोमधील लिहिलेला मजकूर टेक्स्ट ओळखून तो कॉपी करण्याची सुविधा OCR यामध्ये मिळते. 5. डिजी लॉकर डिजिटल सरकारी लॉकर सरकारी कागदपत्रे मोबाईलमध्ये बाळगण्यासाठी उपयोग केला जातो. भारत सरकारचे हे अधिकृत ॲप आहे. यामध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची RC बुक, 10वी-12वीचे मार्कशीट डिजिटल स्वरूपात डाउनलोड करून ठेवू शकता. विशेषतः ट्रॅफिक पोलिसांनी किंवा कुठेही तपासणी दरम्यान या ॲपमधील कागदपत्रे दाखवल्यास ती कायदेशीररित्या वैध मानली जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी चॅनल टेकमुकला सपोर्ट करा. धन्यवाद.